नमस्कार, मी युवराज. तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. आज आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लेटर व्हायरल होतंय. आता हे लेटर नेमकं कोणाचं आहे ते बघा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्लास 1 अधिकारी अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीला हे पत्र लिहिलंय. पण या पत्नी कोण, तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या या आमदार आहेत आणि त्यांचं नाव आहे अनुराधा अतुल चव्हाण. आता या अतुल चव्हाणांनी त्यांच्या पत्नीला का पत्र लिहिलं, तर अनुराधा चव्हाण ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या राजकीय कार्यक्रमांमध्ये अनुराधा चव्हाणांसोबत त्यांचा जो पती आहे अतुल चव्हाण यांचा देखील फोटो छापताय. त्यानंतर पेपरमध्ये ज्या जाहिराती असतात, राजकीय जाहिराती, त्यामध्ये सुद्धा या अनुराधा चव्हाणांबरोबर त्यांच्या नवऱ्याचा देखील फोटो छापला येत आहे. आता या गोष्टीमुळे काही नागरिकांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत अतुल चव्हाण यांना पत्र पाठवलं आणि विचारणा केली की प्रशासकीय अधिकाऱ्याला, क्लास 1 ऑफिसरला कुठल्याही कार्यक्रमात जरी त्यांची बायको आमदार असली तरी फोटो लावण्याचा अधिकार नाहीये. आणि ही गोष्ट अतुल चव्हाण यांनी गांभीर्याने घेतली आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला प्रशासकीय रीतीनुसार, एकदम शासकीय रीतीनुसार पत्र लिहिलंय आणि कृपया माझा फोटो तुमच्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमात, बॅनरवर, कुठल्या पेपरमध्ये टाकू नये अशी रीतसर विनंती केली. आता अतुल चव्हाण यांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की मी माझ्या पत्नीला आजपर्यंत कधीच प्रेमपत्र, लव्ह लेटर लिहिलं नाही. ज्या वेळेला आमचं लग्न ठरलं त्यावेळेला मी फक्त माझ्या पत्नीला 90sच्या गाण्याची कॅसेट दिली होती. पण या राजकारणाने मला लव्ह लेटर नाही पण एक प्रशासकीय लेटर माझ्या आमदार बायकोला अनुराधा चव्हाणांना द्यावं लागलं. तर मंडळी, या पत्राची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.